हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण तोंडी लावण्यासाठी सिंपल आणि सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत व ती बनवताना आपण घरामधील हिरव्या मिरच्या जेव्हा कालांतराने लाल पडतात तेव्हा त्यांचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. तर त्याच लाल मिरच्या वापरून आपण आज ही चटणीची रेसिपी बनवणार आहोत. माझ्याकडे ज्या हिरव्या मिरच्या लाल झाल्या होत्या त्या मी 1 ते 2 दिवस वाळवून घेतलेल्या आहेत. जर ऊन अवेलेबल असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा या ठेवू शकता. यानंतर इथे मी 200 ते 250 ग्रॅम शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत व त्याची सालं सुद्धा काढून घेतलेली आहे. शेंगदाणे छान खरपूस होण्यासाठी ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजलेले आहेत त्यातच ते थंड होऊ द्यायचे आहेत. त्यामुळे शेंगदाण्यांना छान खरपूसपणा येतो. सर्व मिरच्यांचे देठ मी ते काढून घेतलेले आहेत. या लाल मिरच्या आता आपण कढईमध्ये भाजून घेऊयात. लाल मिरच्या भाजताना त्यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये, फक्त मीडियम टू हाय फ्लेमवर त्या थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 मिनिटं आपण यांना व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या भाजलेल्या लाल मिरच्या काढून घेणार आहोत. यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 लसूण कांड्या सोलून घालणार आहोत. भाजलेले शेंगदाणे सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आता यामध्येच आपण 1 ते 1.5 टीस्पून मीठ घालणार आहोत. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आहे. 3 ते 4 वेळेस मिक्सर चालू बंद करत आपण अशा प्रकारे ओबडधोबड हे वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे बारीक दळायचं आहे. आता ही चटणी परतण्यासाठी आपण कढईमध्ये 2 ते 3 वगळी तेल घेतलेलं आहे. यानंतर तेलामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लो टू मीडियम गॅस फ्लेमवर छान खरपूस ही चटणी परतून घ्यायची आहे. परतल्यानंतर तुम्ही चटणीचा कलर व टेक्स्चर सुद्धा बघू शकता. आपण याला शेंगदाणा चटणी किंवा लाल मिरचीची चटणी सुद्धा म्हणू शकतो. 4 ते 5 मिनिटांनंतर आपली चटणी अगदी रेडी आहे. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अगदी छान लागते. लाल मिरच्यांचा उपयोग करून बनवलेली ही शेंगदाणा चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.